हाय हॅलो नमस्कार सर्वांना. कशा आहात सगळेजण? मस्त मजेत ना? तर मजेतच असायला पाहिजे. तर आजचा व्हिडिओ ना खूप स्पेशल असणार आहे आणि याच्या पुढचे 3 ते 4 व्हिडिओसुद्धा खूप छान असणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला ही जी सिरीज आहे ना तर ती कंप्लीट बघावी लागेल, कारण की आम्ही जात आहोत सोमनाथ, द्वारका, नागेश्वर आणि गिरनार पर्वत अशी 3 ते 4 ठिकाणं एक्सप्लोअर करणार आहोत. आणि लास्ट डे जो संडे आहे तर त्या दिवशी जर गिरनार पर्वतवरून आम्ही जर लवकर खाली आलो तर आणखी जे जुनागडमधले स्पॉट आहेत तर ते सुद्धा फिरणार आहोत. तर असा काहीसा प्लॅन आहे. तर आजचा दिवस आहे तो म्हणजेच आज गुरुवार आहे आणि संध्याकाळी आता आम्ही निघणार आहोत रात्री, जे की GSRTCच्या बसने. तर इथं तुम्हाला मागे दिसत असेल बघा, मी 2 बॅग भरल्या आहे. खरं तर 3 दिवसासाठी फक्त ह्या जी मोठी बॅग आहे ना तर हिच्यामध्येच कपडे भरले आणि हिच्यामध्ये असंच ब्लँकेट वगैरे एक घेतलेलं आहे पाहिजे म्हणून. बाकी सगळे कपडे तर अख्खे यामध्येच भरले, कारण की कसं आहे कुठं बाहेर जाताना आपल्याला सामान वगैरे जास्त कॅरी करावं लागतं ना फिरायला जाताना, त्यामुळे मग मोजून सामान म्हणजे कपडे वगैरे सगळं घेतलेलं आहे. चला तर मग जाऊयात. आणि हे बघा, हे इथं बसलेले आहेत. चालायचं का? अरे भुरं भुरं होते. चालायचं का? चला 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 चला. त्याने असं थोडंसं असं ब्लर झालं. ठीक आहे, चला निघूयात. बस स्टँडला जातोय बघा आणि असा बाजारामधून रस्ता आहे बस स्टँडला जायला. आणि घर एकदम जवळ आहे बस स्टँडपासून, म्हणजे जवळपास 1 किलोमीटर. म्हणजे डायरेक्ट रिक्षाने पण जाता येत नाही आणि असं पण जाता येत नाही, मग पायीच जातोय. टाईम आहे खूप सारा त्यामुळे. चला आता तुम्हाला बस स्टँडला गेल्यावरती दाखवते. बघा, सकाळीचा मोठा बाजार आहे आमच्या इथल्या सानंदमधला. आणि इथं ना जनरली सोमवारच्या दिवशी बाजार भरतो, पण रविवारी त्यापेक्षा पण जास्त गर्दी असते सोमवारपेक्षा पण. आता तिथे तो तुम्हाला चौकसारखं दिसत असेल ना तर तिथंच त्याच्या साईडला बस स्टँड आहे. तर हे बघा, हे आहे सानंदचं बस स्टँड. बघा छान आहे ना, खूप मोठंच आहे. तर इथे बस लागली आहे. आता ती पाटीवरनं तर काही कळत नाही की त्या ठिकाणी गीता मंदिरला जाईल की नाही, विचारावंच लागतं. चला विचारतो आणि जातो. चला मग पटकन घेऊन येत ना हात. चला. हां, जाईल जाईल जाईल. भरपूर साऱ्या गाड्या येत आहेत बघा इथे. हे कच, भुज, मांडवी, मोरबी या सर्व गाड्या येत आहेत. पण आम्हाला जिकडं जायचं आहे ती गाडी तर काही येत नाही. आम्हाला या साईडने गाडी आलेली पाहिजे, पण गाड्या सगळ्या या साईडने येत आहेत रोडच्या. काय माहिती आता कधी येईल. तर बसलो बघा बसमध्ये आम्ही आता. बस निघालेली आहे. तर हे बघा, हा आहे अहमदाबादचा सगळ्यात छान असा ब्रिज, तो म्हणजेच अटल ब्रिज. दिसतोय ना? आणि हे साईडने बघा किती मस्त असं लावलेलं आहे ते पण. बघा अटल ब्रिज. जर तुम्ही कधी अहमदाबादला आलात ना तर हा ब्रिज नक्की बघा. एकदम मस्त आहे हा ब्रिज. आणि ना त्या ब्रिजच्या खाली आहे ही साबरमती नदी, जी एकदम स्वच्छ सुंदर आहे. अजिबात कचरा वगैरे काही नाही, एकदम छान आहे ना. हे बघा, हे आहे अहमदाबादचं सेंट्रल बस टर्मिनल, म्हणजेच गीता मंदिर बस स्टँड असं म्हणतात. हे सगळ्यात मोठं बस स्टँड आहे आणि इथे बऱ्याचशा म्हणजे ज्या गाड्या वगैरे आहेत ना तर त्या इथूनच सुटतात. बघा इथे किती बस लागलेले आहेत. जवळपास भरपूर सारे म्हणजे जे आहेत ना स्टॉप्स आहेत इथे. एकदम मोठंच आहे. हे बघा इथे केवढी गर्दी सगळी, म्हणजे पूर्ण. आणि मग इथे एक्झॅक्ट टाईमला ना आमची जुनागडसाठी बस जी आहे ना स्लीपर बस, तर ती सुद्धा लागलेली आहे. तर चला आता बसून घेऊया. तर बघा, आम्ही आता बसलेलो आहे बसमध्ये. तर हे ना आम्ही खाली सेटिंगचं आहे आणि वरती स्लीपरचं आहे. असं स्लीपरचं बुकिंग केलेलं आहे आम्ही. तर आता तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने मी दाखवते. तर बघा, आता बस स्टँडच्या बाहेर बस निघालेली आहे आणि वरच्या साईडमधून किती छान असं अहमदाबाद दिसतंय ना. आणि हे आमच्या इथे बॅग्स
एक 5 वाजताच सोडलं आहे जसं की टाईम सांगितलं तसं. आणि आता उतरलो आहे आम्ही जुनागडच्या बस स्टॉपवरती. 5:30 वाजता बघा आम्हाला ही न वेरावल जाण्यासाठी बस जी आहे ना तर ती भेटली. ती पण स्लीपरच आहे. बघा बाहेर आता हळूहळू 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 उजळत आहे. अजून गाणे वगैरे लावून दिले तर जवळपास 6:15 झालेत आणि आम्ही इथं पोचलोय वेरावल बस स्टॉपला. आता हॉटेल बुक केलेलं आहे ऑलरेडी, तर तिथे जाऊयात. इथून बरंच दूर आहे ते. आणि तसं तुम्हाला दाखवते वेरावलचं बस स्टँड. आपलं बस स्टँड जसे तसंच आहे. हॉटेल इथून जवळपास फक्त 500 मीटरवरती. मग आम्ही आता इथून पायी पायी जातोय. हे आहे वेरावल. आलोय बघा रूम मध्ये आणि अशी काहीशी रूम आहे. सिंपल म्हणजे 800 ते 900 रुपयामध्ये अशी रूम मिळून जाते. म्हणजे जर आपण ऑनलाईन बुक केली तर डिपेंड येते रेटवरती सगळं. असं काहीसं आहे. आणि इकडे वॉशरूम आहे. छान आहे म्हणजे मोठीच आहे जरा. तर माझा तर अवतार नाही ना असा काहीसा झालेला आहे की बस खरं तर रात्रभर थोडीशी पण झोप लागली नाही. आणि म्हणजे आम्ही काय नाव इथे मी विसरले आता. हां, जुनागडवरनं आम्ही इकडं वेरावलला आलो ना तर तो ना जवळपास 2 तासाचा प्रवास होता. तर त्या 2 तासामध्येच झोप तेवढी लागली, तेवढीच झोप झाली. बाकी झोप तर काहीच झाली नाही. कारण की रात्रभर म्हणजे असं डोळे म्हणजे फक्त लावलेले होते, झोप अजिबात लागली नाही. चला ठीक आहे, प्रवासामध्ये तर असं काहीसं होतच असते. तर हा व्हिडिओ ना मी इथंच एंड करते. कारण की जो सोमनाथचा व्हिडिओ आहे तर तो मी डिटेलमध्ये तुमच्यासोबत शेअर करेल. चला तर मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच एका छान अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.